नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत मटकीची सुकी भाजी करून दाखवणार आहे। मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी लसूण कट करून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आहे। 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही मटकी आणि मूग यामध्ये मिक्स करून मी छान असे मोड आणून घेतलेले आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला एक पडी तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये फोडणीला अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि लगेचच हिरवी मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे। हे सर्व छान असं मिक्स करून कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडासा हिंग आणि अगदी थोडेसे जिरे घालणार आहे। जिरे मी नंतर घालते, आधी घातले तर ते जळून जातात, तुम्ही आधी सुद्धा घालू शकता। जिरे इथे आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे कांद्यासोबत। कांदा आपला छान असा गुलाबी रंगावरती झाला की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी मी यामध्ये सर्वात आधी चमचाभर मीठ घालून घेणार आहे। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छोटा चमचा भरून मी यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। इथे आता आपला टोमॅटो सॉफ्ट झाला की लगेचच यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊ। पाव चमचा हळद आणि 1 चमचा भरून मी यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। चमचाभर मी यामध्ये धनेपूड घालून घेणार आहे। ही माझी धनेपूड घरगुती बनवलेली आहे, खूप छान झालेली होती। तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर मी ही रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। मला लाल तिखट थोडं कमी वाटते, मी अजून थोडंसं यामध्ये पाव चमचा घालून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी मटकी धुवून घेतलेली होती, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। माझं जे लाल तिखट आहे त्यामध्ये काश्मीरी मिरची सुद्धा ॲड केलेली आहे, म्हणून ते कमी तिखट आहे। तुम्ही कमी सुद्धा किंवा जास्त तुमच्या आवडीने तिखट वाढवू शकता। त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला पाणी न घालता अशीच मी मटकी शिजवणार आहे। आपल्याला काय करायचं आहे, झाकणावर पाणी घालायचं आहे, म्हणजेच आपली मटकी छान अशी शिजेल। झाकणावर पाणी घातल्यामुळे मटकी तळाला वगैरे अजिबात लागत नाही आणि मस्त अशी शिजते। ही मटकी आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मटकीमध्ये पाणी थोडंसं टाकून सुद्धा शिजवू शकता। पाहू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटानंतर आपली ही मटकीची भाजी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही पाणी न घालता आपण ही मटकी शिजवलेली आहे। तुम्ही सुद्धा माझी ही ट्रिक ट्राय करून पहा। झाकणावर पाणी ठेवायचं आणि छान अशी भाजी शिजून तयार होते। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।